अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. मी तेव्हा साधारण 12 वर्षांची असेन. आम्ही नुकताच आमचे राहते घर विकून एके ठिकाणी नवीन घर घेतले होते. आमच्या शाळा सुरू असल्यामुळे लगेच नवीन घरी राहायला जाणे शक्य नव्हते. पण आमचे राहते घर ज्यांनी विकत घेतले होते त्यांना मात्र लगेच राहायला यायचे होते. म्हणून मग माझ्या आई वडिलांनी तिथे जवळ एक रूम भाड्याने घ्यायचे ठरवले. कारण शाळेतून नाव काढून दुसऱ्या शाळेत टाकायचे म्हटल्यावर बराच वेळ लागणार होता. त्यात पुन्हा वर्ष वाया घालवून चालणार नव्हते. म्हणून ते वर्ष संपेपर्यंत आम्ही त्याच भागात एक रूम भाड्याने घेतली. पुढच्या 2 दिवसात सगळे सामान वगैरे शिफ्ट करून आम्ही तिथे राहायला गेलो. मी आधी म्हटल्याप्रमाणे मी त्यावेळी वयाने खूप लहान होते. पण काही गोष्टी कळण्यासाठी वयाची मर्यादा आड येत नाही. तिथे राहायला गेल्यावर मला खूप विचित्र वाटायचं. तेव्हा वाटले की नवीन घर आहे, सवय नाहीये म्हणून तसे जाणवत असेल. आणि हळूहळू सवय झाली की मग काही वेगळे वाटणार नाही. आमच्या शाळा चालूच होत्या. मी तशी अभ्यासात खूप हुशार होते. पण तिथे राहायला गेल्यापासून माझे अजिबात लक्ष लागायचे नाही. शाळा अभ्यास अगदी नकोसे वाटू लागले. एरवी नियमित अभ्यासाला बसणारी मी आता मात्र नुसती बसून असायचे. याच कारणामुळे बाबांचे मला ओरडणे सुरू झाले. हळूहळू घरातले वातावरणच बदलू लागले. रोज सकाळ संध्याकाळी घरात क्षुल्लक कारणावरून भांडणे होऊ लागली, जी याआधी घरात कधीच झाली नाहीत. आणि या सगळ्यात खरा खेळ माझ्यासोबत होत होता. त्या घरात मला नीट झोपच लागायची नाही. जेव्हा कधी मी झोपायचा प्रयत्न करायचे तेव्हा मला सतत कोणीतरी आजूबाजूला असल्याची एक अनोळखी चाहूल जाणवायची. अभ्यासाला बसले की वाटायचे बाजूला कोणीतरी आहे. स्वयंपाकघरात काही काम करत असले की वाटायचे की दरवाजाकडे कोणीतरी उभे आहे. मी नेहमी लवकर झोपायचा प्रयत्न करायचे. पण रोज सगळे झोपले की भर रात्रीमध्ये जाग यायची आणि मी उठून बसायचे. मी रोज रडून आईला म्हणायचे की ते बघ, बाबा उठून बसले आहेत आणि मला मारणार आहेत, माझ्याकडे रागाने बघत आहेत. पण तिथे कोणीही नसायचं. आई मला समजावून सांगायची की तिथे कोणी नाहीये, शांतपणे झोप. माझ्या बाजूला माझा लहान भाऊ झोपायचा, पण तो बराच लहान होता. तिथे माझी एका मुलीशी मैत्री झाली होती. मयुरी नाव होते तिचे. आम्ही एकत्र खेळताना नेहमी तिला सांगायचो की समोर कोणीतरी बसले आहे, जा बघून ये. पण कोणी कधीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आम्ही जवळपास 9 महिने त्या रूममध्ये राहिलो. शेवटी वर्ष संपले तसे घेतलेल्या नवीन घरात आम्ही एकदाचे शिफ्ट झालो. आमच्यासोबत माझी मैत्रीण मयुरी सुद्धा काही दिवस नवीन घरी राहायला आली होती. नंतर काही दिवसांनी तिचे आई वडील माझ्या नवीन घरी गणेश पूजनासाठी येणार होते आणि मग जाताना ती त्यांच्या सोबतच जाणार होती. पूजेच्या दिवशी घरी सगळे आले. मस्त दिवस होता तो. सगळे गप्पा करत बसले होते. गप्पांच्या ओघात काकूंनी म्हणजे मयुरीच्या आईने एक प्रश्न विचारला, तुम्ही ज्या रूममध्ये राहिलात तिथे तुम्हाला काही त्रास नाही झाला ना? त्यावर माझी आई जरा गोंधळली. आईने त्यांना विचारले की तुम्ही असे का विचारताय? त्यावर काकू म्हणाल्या, त्या रूममध्ये फक्त तुमचे कुटुंब इतके महिने राहू शकले. तिथे अजून कोणीही इतके दिवस इतके महिने राहू शकले नाहीये.
किंवा त्याने राहू दिलं नाही असे म्हटले तरी चालेल. त्या काकूंचे असे बोलणे ऐकून आई आणि मी आम्ही दोघीही घाबरलो. आईने जरा घाबरतच विचारले, तुम्ही हे काय बोलताय? कोणी राहू दिलं नाही म्हणजे? त्यावर काकू सांगू लागल्या, ती एका वृद्ध जोडप्याची रूम होती. ते तिथेच राहिले नेहमी. मुलं वगैरे नव्हती त्यांना. ती आजी नेहमी सांगायची की आपण गावी जाऊन राहू आणि ही रूम भाड्याने देऊ. पण ते आजोबा अगदी शेवटपर्यंत कोणाचेही ऐकले नाहीत. ते नेहमी म्हणायचे, हे माझे घर आहे. माझ्या घरात कोणीही राहिलेले मला अजिबात आवडणार नाही. कसे राहतील, माझे घर खराब करतील. काही झाले तरी माझ्या घरात कोणी राहायचे नाही. काही महिन्यांनी ते तिथेच त्या रूममध्ये गेले. त्यानंतर आजीने ती रूम भाड्यावर दिली आणि ती गावी निघून गेली. पण कोणताही भाडोत्री तिथे 1 महिन्यापासून जास्त राहू शकला नाही किंवा त्याने त्यांना राहू दिले नाही. काकूंनी सांगितल्यानंतर मात्र मला आणि माझ्या आईला त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. मला होणारे ते भास नव्हते तर. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर संतोष यांनी पाठवला आहे. हा भयानक किस्सा माझ्या मावशीसोबत घडला होता. तिचे लग्न होऊन साधारण 7 वर्ष झाले होते. घरात तिच्या सासूशी तिचे पटायचे नाही म्हणून त्यांनी दुसरीकडे राहायचा निर्णय घेतला. तिला 5 वर्षांची मुलगी होती. अगदी लहान सहान कारणावरून त्यांच्यात खटके उडायचे म्हणून त्यांनी त्याच शहरात भाड्याने एक रूम घेतली आणि तिथे राहायला गेले. ते 2 खोल्यांचे घर होते. मालक बाजूलाच दुसऱ्या एका घरात राहायचे. राहायला जाऊन काही दिवस झाले. एके दिवशी मावशी घरात एकटीच होती. तसे तिला घरातून कोणीतरी हाक दिल्याचा भास झाला. ती एकदम दचकली. हिम्मत करून तिने आत जाऊन पाहिले, पण साहजिकच तिच्याशिवाय घरात दुसरे कोणीही नव्हते. ती पुन्हा बाहेरच्या खोलीत येऊन बसली, पण तितक्यात आतून भांडी पडल्याचा आवाज येऊ लागला. तिने घाबरून काकांना फोन केला, पण त्यांनी भास असेल म्हणून दुर्लक्ष करायला सांगितले. त्या घराला पत्र्याचे छत होते. त्या दिवशी रात्री यायला काकांना जरा उशीरच झाला. मावशी आणि तिची छोटी मुलगी घरी जेवण वगैरे आटोपून झोपायची तयारी करत होत्या. तितक्यात त्यांना जाणवू लागले की घराच्या छतावरून कोणीतरी चालत जातंय. मावशी प्रचंड घाबरली, पण तिने ती भीती दाखवली नाही, कारण तिची लहान मुलगी अजून घाबरली असती. ती तिला घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली, पण तितक्यात तिची लहान मुलगी खिडकीकडे बोट दाखवत म्हणाली, आई तिकडे बघ, खिडकीबाहेर कोणीतरी उभे आहे. तिने झटकन खिडकीच्या दिशेने पाहिले, पण तिला तिथे कोणीही दिसले नाही. कसे बसे करून मावशीने तिला त्या रात्री झोपवले. त्यानंतर मावशीला ती नेहमी सांगायची की खिडकी बाहेर कोणीतरी उभे आहे, पण तिला काहीच दिसायचे नाही. नंतर तिला तिच्या लहान मुलीची काळजी वाटू लागली. एके दिवशी माझी आजी तिला सहज म्हणून भेटायला गेली. आजी येणार याची तिला कल्पनाही नव्हती. ती बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली आणि आपल्या आईला सोफ्यावर बसून चहा पिताना पाहून आश्चर्यचकितच झाली. तिने विचारले, काय ग आई, तू कधी आलीस? आणि आल्यावर लगेच स्वतः चहा करून घेतलास का? थांबायचे ना माझ्यासाठी? मी आंघोळ करून येतच होते. मी करून दिला असताना चहा. आजी तिचे असे बोलणे ऐकून विचारातच पडली. तिला कळत नव्हतं की अशी वेड्यासारखी काय बडबडते. तिने जरा रागातच सांगितले, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना?
तूच दार उघडून मला आत बसायला सांगितलेस आणि तूच मला चहा आणून दिलास. आजीचे ते बोलणे ऐकून मावशी निशब्द झाली, कारण आजीला घरात यायला सांगून चहा देणारी ती नव्हतीच. तिच्या जागी दुसरेच कोणीतरी होते. आजीला तिने याबाबत काहीच सांगितले नाही. मी जरा विसरले असे सांगून तिने वेळ मारून नेली. आता घडत असलेल्या गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या, म्हणून तिने काकांना सांगून बाहेर चौकशी करायला सांगितली. तेव्हा कळले की ते ज्या रूममध्ये राहत होते तिथे घरमालकाच्या तरुण मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आणि त्या आत्महत्येचे कारण कोणालाही माहीत नव्हते. त्या खोलीत कोणताही भाडेकरू 3 महिन्यांपेक्षा जास्त राहत नव्हता, पण ते तब्बल 6 महिने तिथे राहिले. पण अशी माहिती मिळाल्याने त्यांनी पुढच्या काही दिवसात ती रूम रिकामी केली आणि ते दुसरीकडे राहायला गेले. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर ऋतुराज राऊत यांनी पाठवला आहे. ही घटना माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत घडली होती. त्यांच्या कुटुंबात 3 जण होते. आई, बाबा आणि त्यांचा नुकताच नोकरीला लागलेला मुलगा. ते राहत होते त्या शहरात त्यांचे घर होते, पण ते स्टेशनपासून बरेच आतल्या भागात होते. जेव्हा त्यांचा मुलगा जॉबसाठी ट्रेनने प्रवास करू लागला तेव्हा घरापासून स्टेशनपर्यंत जायला एकही वाहन मिळायचे नाही. म्हणून त्यांनी शहराच्या पूर्वेला स्टेशनपासून अगदी जवळ एखादी रूम भाड्यावर मिळते का ते पाहायला सुरुवात केली. बरीच विचारपूस केल्यानंतर त्यांना रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर एका बिल्डिंगमध्ये रिकामा फ्लॅट मिळाला. फ्लॅटचा मालक दुसरीकडे राहायला गेला होता आणि विचारपूस केल्यावर कळले की तो फ्लॅट काही वर्षांपासून बंदच आहे. त्यात भाडेही अगदी क्षुल्लक होते. त्यांनी जास्त विचार न करता तो फ्लॅट भाड्यावर घेतला आणि तिथे राहायला गेले. परिसर तसा छान होता. आजूबाजूला इतर बिल्डिंग्सही होत्या, पण त्या बिल्डिंगच्या दोन्ही विंग मागच्या बाजूला होत्या आणि तिथेच पार्किंगसाठी थोडी जागा होती. आणि नंतर त्या बिल्डिंगची भिंत म्हणजे कंपाऊंडची भिंत होती. एक गोष्ट फक्त वेगळी होती. त्या फ्लॅटचे दार उघडले की समोर एक मोठे पिंपळाचे झाड होते. ते राहायला येऊन 3 ते 4 दिवस झाले होते. सुरुवातीला सगळे काही सुरळीत वाटले, पण नंतर खरा प्रकार घडायला हळूहळू सुरुवात झाली. त्या दिवशी आईला एक विचित्र स्वप्न पडले. ती त्या फ्लॅटच्या दारात उभी आहे आणि समोरच्या झाडाखाली एक व्यक्ती उभा आहे. तो कोण आहे ते मात्र तिला दिसले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने निव्वळ स्वप्न असेल असा विचार करून दुर्लक्ष केलं. पण नंतर रोज तिला अशी स्वप्न पडू लागली. नेहमी ती दारात उभी असायची आणि समोरच्या झाडाखाली एक व्यक्ती उभी दिसायची. जसजसे दिवस पुढे जात होते तसे तिला जाणवले की स्वप्नात का होईना, पण ती व्यक्ती हळूहळू आपल्या दाराजवळ, कदाचित आपल्या जवळ येते. एके रात्री तिला जे वाटत होते ते खरे ठरले. त्या रात्री ती अतिशय गाढ झोपली होती आणि तिला पुन्हा ते स्वप्न पडायला सुरुवात झाली. पण एक गोष्ट वेगळी होती आणि तितकीच भयानकही होती. यावेळेस ती बेडवर झोपली होती आणि ती व्यक्ती तिच्या खोलीत उभी होती. ती त्याचा चेहरा पाहण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण ते तिला शक्य होत नव्हतं. काही वेळानंतर तिने तो प्रयत्न करायचा सोडून दिला आणि तिला गाढ झोप लागली. अशी स्वप्न पडत असली
तरी तिने घरी काहीच सांगितले नव्हते. पण त्या रात्री स्वप्नात जे घडले त्यानंतर मात्र तिने घरी सगळे सांगितले. त्या रात्री ती व्यक्ती येऊन तिचा गळा दाबत होती. सकाळी उठली तेव्हा तिला जाणवले की तो प्रकार तिच्या स्वप्नापुरता मर्यादित नव्हता, कारण तिच्या गळ्यावर बोटांचे ठसे जाणवत होते. तिने या स्वप्नाबद्दल घरी सांगितले आणि तिला जे कळले त्यामुळे ती अजूनच घाबरली. तिच्यासारखी स्वप्न तिच्या नवऱ्याला आणि तिच्या मुलालाही पडत होती. पुढच्या काही दिवसात त्यांनी तो फ्लॅट सोडला. जेमतेम महिनाभर ते तिथे कसे बसे राहिले. पण जाताना त्यांनी सगळीकडे चौकशी केली. त्या बिल्डिंगच्या बाजूला एक जुनी चाळ आहे. तिथल्या एका तरुण मुलाने कर्जाला कंटाळून गळफास घेतला होता आणि तो गळफास त्याने त्या फ्लॅट समोरच्या झाडाला लटकून घेतला होता. तो फ्लॅट बंद असण्याचे, तो घरमालक दुसरीकडे जाऊन राहत असल्याचे हेच एक विचित्र कारण होते. या 3 अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.